वसईच्या तहसील कार्यालयामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे। केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत योजनेला या ठिकाणी हरताळ फासण्यात आलेला आहे। तसंच स्वच्छतागृहांची साफसफाई नाहीये, त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीला सामोरं जावं लागतंय। अकोल्यातील म्हाळुंगी येथील सोंगळवाडी आणि अस्वलेवाडी या गावांना भूस्खलनाचा धोका आहे। प्रशासनाने अस्वलेवाडीतील 40 कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी हलवलंय। मात्र सोंगळेवाडी येथील कुटुंबियांना कधी स्थलांतरित करणार असा प्रश्न ग्रामस्थ विचारतायत। पुण्याच्या शेवाळवाडी आगाराची सावली सदस्यांनी पाहणी केलेली आहे। सदर डेपोची पाहणी करताना भंगार गाड्या, नादुरुस्त वाहने अस्ताव्यस्त पडलेली आढळून आली। काही दिवसांपूर्वीच स्वारगेट एसटी डेपोमध्ये गंभीर घटना घडली होती। मात्र अजूनही प्रशासनाला जाग आलेली दिसत नाही असा सवाल उपस्थित केला जातोय। लातूरमधल्या उदगीर गावामध्ये देऊळवाडी ते गुंडोपंत इथं डांबरी रस्त्याचं काम सुरू होतं, पण या रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झाल्याचं नागरिकांनी सांगितलेलं आहे। तर दुसरीकडे शिल्लक राहिलेली कामं कंत्राटदार घाईघाईत करत असल्याचं चित्रही दिसतंय। उन्हाळ्यामध्ये जळगावकरांची पाण्याची चिंता मिटलेली आहे। वाघूर धरणामध्ये 2 वर्षात पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे। सध्या धरणामध्ये 87% पाणीसाठा उपलब्ध आहे। नांदेड शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन अनेक महिन्यांपासून फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे। तरीही पालिका याकडे दुर्लक्ष करते। पालिका प्रशासनाला फोन करूनही गळती थांबवण्याची तसदी घेतली जात नाहीये, त्यामुळे पालिकेने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक करत आहेत। मुरबाड तालुक्यातील पेजवाडी फांगणे गावामध्ये जलजीवन मिशन येऊनही गाव तहानलेलाच आहे। या गावामध्ये 87 लाख रुपयांची मंजुरी मिळाल्यानंतर महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागते। ठेकेदार आणि सरपंच यांच्यामुळे ही योजना रखडल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। पुण्यामध्ये नंबर प्लेटच्या आडून महाराष्ट्रामध्ये 18,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आलेला आहे। त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत सरकारचा तीव्र निषेध केलेला आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुका घोड नदीपात्रामध्ये अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे। दिवसाआड वाळू उपसा सुरू असून पोलीस प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। पोलिसांनी अवैधरित्या वाळू उपसावर बंदी करण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे। अनधिकृत होर्डिंग उभारणाऱ्यांनीच महापालिका कर्मचारी आणि पोलिसांना दमदाटी केल्याचा प्रकार पुण्यात घडलेला आहे। मुळा नदीपात्रामध्ये अनधिकृत होर्डिंग उभारताना महापालिका आयुक्त आले तरी मी थांबत नसतो असं या गुंडांनी म्हटलंय। हे कार्यकर्ते नेमके कुणाचे आहेत आणि माझ पुणे पोलीस कधी जिरवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। डोंबिवलीतील ठाकुर्ली आणि मोठागाव रेती बंदरावर तहसीलदारांनी कारवाई केलेली। रेती साठवणूक करणाऱ्या एकूण 8 कुंड्या नष्ट करण्यात आलेल्या। तसेच खाडीकिनारी साठवण्यात आलेला रेतीसाठा जेसीबीच्या मशीनच्या सहाय्याने खाडीपात्रात ढकलण्यात आलेला आहे। यवतमाळ जिल्ह्यातील शासकीय आदिवासी विद्यार्थ्यांना रात्रभर वसतिगृहामध्ये डांबून ठेवलं होतं। विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी लॉंग मार्च काढलं। या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना रात्रभर वसतिगृहातच ठेवण्यात आलं। विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपण्यासाठी वसतिगृहावर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला। मालेगावमधील मोहन चित्रपटगृहाजवळ भुयारी गटारीचं काम सुरू आहे। यावेळेस जेसीबी चालकाकडून मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेलं, त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये पाणी शिरलं होतं।
नांदेडमधल्या सरस्वती नगरमध्ये खंडोबा मंदिर परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय। नगरपालिकेकडे अनेक वेळा तक्रार दाखल करूनही दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। लवकरात लवकर नगरपालिकेनं घाण उचलून परिसर स्वच्छ करावा अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे। मुलुंड पूर्व रहिवासी भागामध्ये फॅब्रिकेशन शॉप आणि गॅरेजमुळे नागरिकांना मोठा त्रास होतोय। अशा दुकानांना रहिवासी भागात परवानगीच देऊ नये अशी मागणी आता नागरिक करतायत। कोल्हापुरात पराळे कारखान्याच्या सांडपाण्यामुळे दूधगंगा नदीचं लाखो लिटर पाणी दूषित झालेलं आहे। त्यामुळे आता लोकांच्या आणि जनावरांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला। या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी पालकमंत्र्यांकडे निवेदन देणार असल्याचं सांगितलं। रत्नागिरीच्या वीर रेल्वे स्थानकावर दिव्यांग व्यक्तींना प्रवेश करताना रस्त्यामध्येच ग्रीड आणि सिमेंट ठेवलेले, त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना प्रवेश करण्यासाठी अडचणी येत आहेत। या दरम्यान रेल्वे प्रशासनाने याची दखल घेत रस्ता मोकळा करण्याची मागणी प्रवासी करतायत। बदलापूरच्या बेलवली परिसरामध्ये वैभव हिल सोसायटीमध्ये जादूटोण्याचा प्रकार केला जात असल्याचा आरोप करण्यात आला। एका महिलेनं रीना सानप ही तक्रारदार महिला आपल्या कुटुंबियासह सोसायटीत राहते। त्यांच्याच शेजारी राहणारी महिला गेल्या अनेक दिवसांपासून घराबाहेर ठेवलेल्या चप्पल आणि बुटांवर हळदी कुंकू आणि लिंबू मिरची टाकते।